धारीवालांचं जे यश आहे त्याच्यामध्ये शोभाताई धारीवालांचा वाटा हा सर्वाधिक होता असं म्हटलं जातं. तो मी तर पाहिलेला आहे म्हणून मी सांगू शकते की तिने लिटरली सिंहाचा वाटा आहे माझ्या वडिलांच्या लाईफमध्ये, पर्टिक्युलरली माझ्या वडिलांच्या लाईफमध्ये. मला आठवतं जेव्हा गुटखा चालू झाला तेव्हा, गुटख्याच्या आधी ॲक्च्युली, फगेट गुटखाच्या खूप आधीपासून माझी मम्मी माझ्या वडिलांचे सगळे फॅक्टरीचे हिशोब करायची, सगळ्या सॅलरीज करायची, सगळी मॅनेजमेंट करायची. पप्पांचं म्हणजे जे असतं ना की पुरुषांना काही गोष्टी तेवढ्या चांगल्यापणे जमत नाही जेवढ्या बायकांना जमतात. तर माझे आई आणि वडील पार्टनर्स होते नेहमी. अच्छा. सुरुवातीपासून म्हणजे गुटख्याच्या आधीपासून पार्टनर्स होते ते. आणि घरात आणि बाहेर कामात प्लस फॅमिली लाईफमध्ये ते व ऑलवेज पार्टनर्स म्हणजे. आणि त्यांनी एकत्र सगळं बनवलं, एकत्र सगळं घडवलं. मला आठवते की ते पानटपरीवर पाण्याची बॉटल घेऊन उभे राहायचे दोघं गुटखा विकायला. आणि माझे वडील सरळ म्हणायचे की तुम्ही ट्राय करा, नाही आवडला ही घ्या बॉटल, थुंकून द्या पण ट्राय करा. बॉटल पण हो, ट्राय करा. असे म्हणजे त्या ह्याच्यातून ते दोघांनी एकत्र सगळं केलेलं आहे. गणपतीच्या काळात सगळे होर्डिंग्स लागायचे माणिकच्यांचे सगळीकडे. तर तेव्हा म्हणजे सकाळी 4-4 वाजेपर्यंत मम्मी पप्पा एकत्र पूर्ण सिटीत फिरायचे. आणि मला आठवतंय की सगळे फॅक्टरीज, ऑफिसेस, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे माझ्या वडिलांनी केलं त्याच्यात मम्मीची 100% इन्व्हॉल्वमेंट असायची. तर त्याच्या घडवण्यात आणि त्याच्या उभं राहण्यात शी वॉज 100% इन्व्हॉल्व. तर पार्टनरशिप ही इक्वल होती त्यांची. आणि मी आधी तुम्हाला सांगितलं की माझे वडील म्हणले की माझ्या ॲक्च्युली मम्मीनी माझ्या वडिलांना पॉलिटिक्समधून बाहेर काढलं. हो, सांगितलं. आणि म्हणजे ती त्यांना म्हणली की तुमची झेप खूप वेगळी आहे, तुम्ही ह्याच्यात राहूच नका.